तर आता आपल्या पुढच्या स्पर्धक आहेत अश्विनी वाघमारे. मी अश्विनी वहिनींना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. अगं आई पुढे. मामी बोल ना. आई अगं बोल. आई अगं बोल बोल ना. अश्विनी, तुम्ही अजिबात घाबरू नका. फक्त विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. माफ करा पण ना मला प्रश्नच नीट कळलेला नाहीये. आई बोल ना. काय बोलू मयू? अगं मला प्रश्नच नीट कळलेला नाहीये. माफ करा, मला वाटतं वहिनींना प्रश्न नीट ऐकू आला नाहीये. अश्विनी वहिनी, मी प्रश्न पुन्हा एकदा सांगतो. आजची नाही बबन भाऊजी, मला प्रश्न नीट ऐकू आलाय पण त्या प्रश्नाचा अर्थ नाही कळलाय. आई बोल तू. मयू, काय ना, घरात बसणारी स्त्री काय किंवा घराबाहेर काम करणारी स्त्री काय, म्हणजे दोघीही तेवढ्याच महत्वाच्या आहेत. म्हणजे प्राजू मावशी म्हणाली की घराबाहेर स्त्री असली की घराची घडी विस्कटते, बरोबर? पण मला माहिती आहे प्राजू असं का म्हणाली, कारण ती नोकरी करते आणि तिने कार्तिकला हॉस्टेलवर ठेवले. कार्तिक म्हणजे प्राजूचा मुलगा. ती नोकरी करते कारण तिला कार्तिकला खूप चांगलं शिक्षण द्यायचंय. पण ती ऑफिसला जाताना सगळी कामं आवरून जाते आणि आल्यावर सुद्धा सगळी कामं करते. हो ना बबन भाऊजी? हो. मग तुम्हीच मला सांगा की घराची घडी कशी विस्कटली हो? आता आमच्या शिल्पीचंच बघा ना. शिल्पी काय म्हणाली की घराबाहेर काम करणारी स्त्रीच महत्वाची. आणि बरोबर आहे तिचं म्हणणं. खरंच घराबाहेर काम करणारी स्त्रीच महत्वाची आहे, कारण घराबाहेर पडून पैसे कमवणं खूप कठीण आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणं त्याहूनही कठीण. पण आमची शिल्पी आहे ना, अगदी सहज ही गोष्ट पार पाडते. पण मला माहिती तिचा जीव आमच्या ह्या संजूमध्ये अडकलेला असतो. तिची चिडचिड होते, तिला टेन्शन येतं. हो ना शिल्पी? आता मला तुम्हीच सांगा, ह्या दोघांपैकी कुणी एक महत्वाची असू शकते का? नाही ना? मला पण तेच म्हणायचंय. म्हणजे आता इथे ज्या माझ्या सगळ्या मैत्रिणी बसल्यात, जवळजवळ सगळ्याच नोकरी करतात, बरोबर ना? पण घराबाहेर पडताना म्हणजे घराची स्वच्छता, नीटनेटकेपणा, परत सगळे सणवार सांभाळून स्वतःला आणि स्वतःची नोकरी सुद्धा सांभाळतात. आता ऑफिसमध्ये कितीही टेन्शन असलं ना तरी घरात चहा पावडर आहे की नाही, इथपासून ते घरात काम करायला कामवाली बाई येणार की नाही इथपर्यंत हे सगळं बघावं लागतं तुम्हाला, हो की नाही? म्हणजे मग बघा, मुलांच्या आवडीनिवडी किंवा मोठ्यांची औषधं असोत, शिवाय ऑफिसमधली नवऱ्याची मीटिंगची वेळ, आणि त्यात सकाळचा जेवणाचा डब्बा, रात्रीचं दूध गरम करायचं, ही सगळी कामं तुम्ही करता. पण ही कामं करताना तुमचे पाय कुठे दुखतायत का?
कंबर कुठे लचकली आहे का, तुम्ही नीट खाल्लंय की नाही, ह्या गोष्टीकडे तुमचं लक्ष नसतं. कुटुंब सांभाळून ध्येय गाठणाऱ्या कर्तबगार स्त्रियांची दखल ना सगळ्या जगाने घेतली. पण कसं आहे ना, मंदिरासमोर हार फुलं विकणाऱ्या ताई किंवा इडलीचा डब्बा, पोहे, उपमा, शिरा घेऊन सकाळी उभं राहणाऱ्या मावशी, ऑफिसच्या बाहेर दुपारी पोळी भाजीचं केंद्र चालवणाऱ्या बायका सुद्धा, किंवा संध्याकाळी चहा वडापावची गाडी लावणाऱ्या मावशी. खरं तर ह्या ज्या अशा स्त्रिया आहेत ना, ह्या आपल्या आजूबाजूला वावरतात आणि आपण त्यांची दखल सुद्धा घेत नाही. हा, मला मान्य आहे, कर्तबगार स्त्रियांचीही दखल घेतली पाहिजे, पण त्याबरोबर ह्या स्त्रियांचीही दखल घ्यायला हवी ना. आता बघा ना, म्हणजे पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या स्त्रिया, त्याच्यानंतर रिक्षा आणि बस बेडरपणे चालवणाऱ्या बायका, मग हॉस्पिटलमध्ये किंवा हॉटेलमध्ये रूम चकाचक ठेवणाऱ्या, सतत राबणाऱ्या केवढ्या तरी बायका. आता परिस्थिती अभावी त्यांना शिक्षण घेता आलं नाही, पण त्यांच्या परीने त्यांना जमेल तसं त्या आपल्या कुटुंबाला हातभार लावत असतात आणि त्यांच्या नकळतही ह्या समाजासाठी खूप मोठं योगदान देतात त्या. खरं सांगते मी, म्हणून कसं ना, स्त्रीला अष्टभुजा अशी उपमा दिली जाते. म्हणजे वात्सल्य, प्रेम, माया, ममता, जिद्द, चिकाटी, संयम, काय म्हणतात त्याला, हजरजबाबीपणा आणि सिक्युरिटीची समज. आता ही लक्षणं काही स्त्रीच्या दुर्बलतेची आहेत का? नाही ना. पुरुष म्हणजे जगातला सगळ्यात बलवान पुरुष आणि जगातला सगळ्यात बुद्धिमान पुरुष हा देखील एका आईच्या म्हणजेच स्त्रीच्या पोटी जन्म घेतो. ती स्त्री त्याला स्वतःच्या निगराणीत वाढवते, त्याला संस्कार देते. संस्कृती ही स्त्री घडवते आणि पुरुषही स्त्रीच घडवते. मग ती श्रेष्ठ किंवा कनिष्ठ कशी काय असू शकते? माफ करा, म्हणूनच तुमचा हा प्रश्न ना मला जरा चुकीचा वाटला. म्हणजे कसं आहे ना, स्त्री कालची असो किंवा आजची, घराबाहेर काम करणारी असो किंवा घरात बसून काम करणारी असो, प्रत्येक स्त्री ही महत्वाची असते. मी तर प्रत्येक स्त्रीला सांगेन, तू चाल पुढं. गोष्ट वेगळी तुझी, वेगळीच राहू दे, उंचही तुझी भरारी, आभाळास पाहू दे. माफ करा, मी जरा जास्तच बोलले ना. सॉरी हा, मला माफ करा. म्हणजे मी बोलत गेले आणि मला कळलंच नाही. वेगळी तुझी, वेगळीच राहू दे, उंचही तुझी भरारी, आभाळास पाहू दे. सोड मागे खंतात सैल झाले बंधात, वाट दूरदेशी जाऊ दे. बघ तुला 10 दिशांनी साद घातली सुखानी, चाल पुढं, चाल पुढं, वेगळी तुझी कहाणी, स्वप्न वेळ पावलांनी, चाल पुढं, तू चाल पुढं. तर हा राऊंड इथेच संपलाय. पुढच्या राऊंड मध्ये जे 4 स्पर्धक गेले त्या स्पर्धकांची मी इथे नावं घोषित करतो. तर पहिल्या स्पर्धकांचं नाव आहे सावंत काकू. दुसऱ्या स्पर्धकांचं नाव आहे प्राजक्ता पांडे. तिसऱ्या स्पर्धकांचं नाव आहे शिल्पी म्हात्रे. आणि चौथ्या स्पर्धक आहेत अश्विनी वाघमारे. ह्या चौघींचं खूप खूप अभिनंदन.
आणि बाकीच्या स्पर्धकांचा प्रवास आज इथेच संपतोय. तुम्ही कृपया बसू शकता. तर नमस्कार माझ्या सगळ्या वहिनींनो आणि बायकांनो. सॉरी, बायको एकच आहे. तर मंडळी, आपण आता वळतोय पुढच्या राऊंड कडे, ज्या राऊंडचं नाव आहे माझा बाप्पा दडलाय कुठे. तर आपल्या या सगळ्या स्पर्धकांना मी या राऊंडचे नियम समजावून सांगतो. तुम्हाला देण्यात आलं एक गणपतीचं चित्र आणि तुमच्याकडे आहेत वेगवेगळे चित्र. त्याचे एका पझल मध्ये असतात तसे भाग ह्या बॉक्स मध्ये करून ठेवण्यात आलेले आहेत. तर त्या बॉक्स मध्ये ठेवण्यात आलेले वेगवेगळे भाग ते तुम्हाला उचलून आणायचे आणि समोर ठेवलेल्या बोर्डवर ते एक एक भाग जोडायचे आणि तुमचं चित्र कम्प्लीट करायचंय. आणि या प्रत्येक भागाच्या पाठीमागे लावलेली एक चिकट पट्टी. आणि या सगळ्या कृतीसाठी तुम्हाला देण्यात येते 1 मिनिटाची वेळ. लक्षात ठेवा, 1 मिनिटाच्या आत हे तुम्हाला सगळं करायचं आहे. तर ज्या वहिनी सगळ्यात आधी हे चित्र कंप्लीट करतील त्या पोहोचतील पुढच्या राऊंड मध्ये. आणि एक सगळ्यात महत्वाची सूचना, प्रत्येक भागाच्या पाठीमागे देण्यात येणारे 1 गुण. तर सगळ्या रेडी? सगळ्यांना ऑल द बेस्ट. आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. रेडी? पिटा टाइम स्टार्ट. हळू पडशील. थँक्यू थँक्यू. माझंही झालंय. अरे चलो जल्दी करो. बबन भाऊजी, माझा एक तुकडा सापडत नाहीये. अगं चुकून माझ्याकडे राहिला वाटतं बघ. हे घे, लाव पटकन. टाइम अप टाइम अप टाइम अप. वेळ संपलीये. सावंत काकू, तुमची वेळ संपलीये. वेळ संपलीये, प्लीज. मी जाऊन बसू. तुम्ही बसू शकता. मी घरी जाऊन जोडू का? हा काकू, हे झालं की मी घरी पाठवून देतो. बरं झालं. काय म्हणाला? कुठं काय? काय नाही. हो. तर सगळ्या स्पर्धकांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तर या राऊंड नंतर आपल्या स्पर्धकांचा निकाल आहे. प्राजक्ता पांडे 8 गुण, शिल्पी म्हात्रे 10 गुण, अश्विनी वाघमारे 8 गुण, तर या स्पर्धेतून बाद झालेले आहेत सावंत काकू. आणि या तिघी स्पर्धक पोहोचलेले आहेत पुढच्या राऊंड मध्ये. अरे स्टूल कुठे आहे? स्टूल तू कशाला आहेस? तर नमस्कार नमस्कार नमस्कार. तर ह्या तिघी आता पोहोचलेल्या आहेत पुढच्या राऊंड मध्ये आणि पुढच्या राऊंडचं नाव आहे क्विज राऊंड. परीक्षकांनी गणपतीशी संबंधित काही प्रश्न काढले आणि ते प्रश्न या चिठ्ठ्यांवरती लिहिलेले आहेत आणि या चिठ्ठ्या या बाउलमध्ये ठेवल्या आहेत. तर आपल्या एकेका स्पर्धकांनी पुढे येऊन यातली एक एक चिठ्ठी उचलायची आहे आणि त्यात लिहिलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचंय. तर मी परीक्षकांच्या परवानगीने या खेळाला सुरुवात करतो आणि सर्वप्रथम बोलावतो प्राजक्ता पांडे. टाळ्या. चिटिंग कोण करताय? तुम्ही करताय चिटिंग. चिटिंग नाही करताय.
प्राजक्ता पांडे यांच्यासाठी प्रश्न आहे, सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. बरोबर. तर आता आपण बोलवूयात शिल्पी म्हात्रे. टाळ्या. शिल्पी म्हात्रे यांच्यासाठी प्रश्न आहे, गणपतीची 21 नावं सांगा. 21. ओके. लंबोदर, एकदंत, गजानन, आई. नो 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 नो, चिटिंग नाही, चिटिंग नाही. तुम्हाला ऑडियन्स मध्ये याचं उत्तर विचारता येणार नाहीये. नाही, मी कुठे विचारते. गजानन, गजानन झालं. चिंतामणी, चिंतामणी, धूम्रवर्ण. धूम्रवर्ण. नो 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 नो, वहिनी वहिनी प्लीज, तुम्हाला त्यांना उत्तर सांगता येणार नाहीये. प्लीज प्लीज वहिनी. सॉरी अश्विनी वहिनी. सॉरी शिल्पी म्हात्रे, तुमची वेळ इथे संपलीये. द्या इकडे माईक. वेळ संपली. ए गप्पे, इथे तुला संपविल आता. या प्रश्नाचं उत्तर अश्विनी वहिनी देत होत्या. आपण हा प्रश्न त्यांना एकदा विचारूया. अश्विनी वहिनी प्लीज. गणेश, गजानन, विनायक, एकदंत, वक्रतुंड, भालचंद्र, लंबोदर, धूम्रवर्ण, गजवक्र, एकाक्षर, शूर्पकर्ण, अखुरत, अविघ्न, गदाधर, हेरंब, चतुर्भुज, कविश, यज्ञकाय, हरिद्र, शशिवर्ण, विश्वमुख, कृष्णपिंगाक्ष, प्रथमेश्वर, विघ्नराजेंद्र. अहो बस 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 वहिनी. अहो 21 नावं झाली सुद्धा. अहो तुम्ही ह्या स्पीडने नावं घेत होतात, मला वाटलं आता 121 नावं घेतात की काय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अश्विनी वहिनींसाठी. सॉरी वहिनी, तुम्हाला या उत्तराचे गुण मिळणार नाहीये, पण तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. प्लीज चिठ्ठी काढा. आई बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. अश्विनी वाघमारे यांच्यासाठी प्रश्न आहे, गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती कोणी लिहिली? अश्विनी वहिनी, उत्तर येत नाहीये का? प्रश्न पास करू? नाही नाही बबन भाऊजी, मी 1 मिनिट थांबले, कारण या प्रश्नाचं उत्तर ना सगळ्यांना माहित आहे. म्हणजे तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. म्हणजे आपण मगाशी सुखकर्ता आरती म्हटली ना, त्याच्यात आपण काय म्हणालो? दास रामाचा वाटपा हे सदन. दास रामाचा म्हणजे समर्थ रामदास स्वामी, आणि त्यांनीच ही आरती लिहिली. तुम्हाला माहिती आहे का, या आरतीत ना एकूण 8 कडवी आहे, आपण फक्त 3च म्हणतो. ओ क्या बात है. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अश्विनी वहिनींसाठी. एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे वहिनी. यावेळेस तुम्हाला मात्र गुण नक्की मिळत आहे. तर या राऊंड नंतर आपल्या या 3 स्पर्धकांचे गुण आहेत. प्राजक्ता पांडे 10 गुण, शिल्पी म्हात्रे 10 गुण आणि अश्विनी वाघमारे 10 गुण. या तिघी पोहोचलेल्या आहेत आपल्या फायनल राऊंड मध्ये. तर मंडळी, या सगळ्यांनी केली आज कमाल, कारण उद्या येणारे डबल धमाल. कारण मिसेस आश्रय सोसायटी या स्पर्धेचा फायनल राऊंड होणार आहे उद्या. मिसेस आश्रय सोसायटीचा किताब कोणाला मिळेल? शिल्पी म्हात्रे, प्राजक्ता पांडे की अश्विनी वाघमारे? हे जाणून घेण्यासाठी उद्या भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत मी बबन पांडे घेतो तुमची रजा. आणि अजून उद्याच्या फायनल राऊंड मध्ये या तिघीही सादर करणार आहेत एक बहारदार नृत्य, म्हणजे डान्स. तेव्हा हा डान्स बघायला नक्की या. तोपर्यंत बाय. बबन भाऊजी, असू दे ना.
अगं ठीक आहे ना, मी आहे ना, करशील तू.